एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या पेपरफुटी मागे एका लव्ह स्टोरीची चर्चा आहे। खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रियकरानं एमपीएससी मधील खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याशी संधान साधल्याचं बोललं जात आहे। या माध्यमातून पेपर मिळवण्यात आल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे फुटलेला पेपर केवळ एका उमेदवारापर्यंतच पोहोचल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे। पाहूयात। काही प्रश्नांची उत्तरं परीक्षेआधीच मिळाली, पण त्या उत्तरांमागची कहाणी आता चर्चेत आली आहे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आहे आणि या प्रकरणाला एका प्रेम कहाणीची किनार असल्याची माहिती आहे। प्रेमात माणूस काय करेल याचा अंदाज बांधणं कठीण, पण इथे प्रेमाची हीच गोष्ट एमपीएससीच्या परीक्षेपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। गर्लफ्रेंडसाठी पेपर फोडल्याचं बोललं जात आहे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील हे प्रकरण खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार एका प्रियकरानं पेपर मिळवण्यासाठी एमपीएससी मधील खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याशी संधान साधलं। या संधानातून परीक्षेचा पेपर मिळवण्यात आल्याची माहिती आहे, पण या कथेतला ट्विस्ट म्हणजे पेपर अनेकांकडे गेलाच नाही। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार फुटलेला पेपर केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचला। एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी मागे लव्ह स्टोरीची चर्चा। प्रियकरानं एमपीएससी मध्ये खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याशी संधान साधत पेपर मिळवला। फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला। पोलीस तपासात निष्पन्न एकाची चुकी आणि प्रेम कहाणीचा अनेक परीक्षार्थींना मनस्ताप। दरम्यान या पेपरफुटी मागे प्रेम संबंधाचा अँगल असल्याची माहिती समोर आली आहे। प्रियकर, गर्लफ्रेंड आणि एमपीएससी मधील एका कर्मचाऱ्याशी कथित संधान, या सगळ्यातून एक पेपर बाहेर पडल्याची चर्चा आहे, पण त्या एका पेपरनं संपूर्ण परीक्षेचं गणित बदललं। आयोगाने औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रियाच रद्द केली। ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली त्यांनाही पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। एका कथित प्रेम कहाणीची सुरुवात कुठे झाली आणि तिचा शेवट हजारो परीक्षार्थींच्या मनस्तापात झाला। प्रेमाची ही कहाणी आता एमपीएससीच्या परीक्षा व्यवस्थेसाठी मोठा प्रश्न बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।